बघा तुम्ही, झाला आपला यम्मी पास्ता रेडी. दिसतोय का नाही छान टेस्टी, खमंग, आणि काहीच साहित्य नाही माझ्या आहे इझी ह्याच्यामध्ये रेसिपीसाठी पास्ता माझ्या रेडी. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी चॅनल मध्ये आणि मी आहे तुमची वनश्री. तर परवा दिवशी मी व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी केली होती. मग मला शेजारच्या काकूंनी वगैरे रेसिपी बघितली आणि म्हंटले दीदी हे सॉस दे, ते सॉस दे, आमच्यात तर काहीच नाहीये. मी म्हंटल ठीक आहे, तुमच्यासाठी मी तुम्हाला आवडेल अशी इझी पास्ता रेसिपी करते काळ्या तिखटाची. कारण कसं होतंय, आपल्या घरी म्हातारे माणसं पण असते, त्यांना आजकालचे नवीन सॉस, चीज, दूध, मैद्याचं कॉम्बिनेशन हे काहीच आवडत नाही. मग सगळ्यांसाठी साधा, सोयीस्कर, सोपी रेसिपी पास्ताची आणते, जे की तुम्ही मुलांना टिफिन मध्ये आणि घरी पण हेल्दी रेसिपीज देऊ शकतात. कसं मुलांना पण चीज, सॉस, मेयोनीज ह्या सगळ्या हेल्थ साठी एवढ्या चांगल्या गोष्टी नाही, डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला काळ्या तिखटाचा, लाल तिखटाचा पास्ता शिकवते आणि त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तेही मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी घेतलेला आहे इथे पास्ता मसाला, जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो, चवीपुरतं मीठ, चवीपुरतं तिखट आणि तेल. तर आता पहिल्यांदा आपण पास्ता बॉईल करून घेऊयात. मी इथे 1 तांब्या पाणी ओतून घेते. जर 1 वाटी पास्ता असेल तर तुम्ही 4 वाटी पाणी ओतायचंय चौपट. त्याच्यामध्ये थोडस 1 टेबलस्पून तेल ओतायचं, म्हणजे पास्ता आपला उकळल्यानंतर, शिजल्यानंतर एकमेकाला चिटकून चिकदा होत नाही. चवीपुरतं मीठ बॉईल करण्यासाठी. आणि पास्ता जास्त चिकदा असं बॉईल करून घ्यायचं नाही, थोडासा कच्चाच राहू द्यायचा नॉर्मलचा. आणि आता मी सगळं ओतते आणि एक 8 ते 10 मिनिट बॉईल करून घ्यायचं हे सगळं आपल्याला. आपला पास्ता बॉईल होईपर्यंत ना आपण एकदम छोटं छोटं टोमॅटो, कांदा छान चिरून घेऊयात. साहित्य तर मी तुम्हाला सांगितले. साहित्यावरून तुम्हाला वाटलं का नाही माझी एकदम छान इझी रेसिपी आहे आणि तुम्ही एकदा तरी घरी ट्राय करून बघावी. आता कांदा, टोमॅटो हे तर साहित्य घरी आपल्याकडे असतंच. आणि माझी रेसिपी पूर्ण बघून तुम्हाला आवडल्यानंतर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि खूपच जास्त आवडली असेल, ट्राय करून, टेस्ट करून, तर तुम्ही नक्कीच सगळ्यांसोबत माझी हेल्दी रेसिपी शेअर करू शकता. आता टोमॅटो कट करून घेऊयात. छोटस टोमॅटो पण एकदम छोटं छोटं कट करायचं. तुम्ही बघू शकता आपलं जे आपण पास्ता उकळायला घातलेला ना ते पूर्ण शिजलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिजला ना ह्याचा कलर बदलतो, त्याच्यामुळे लगेच कळतं आपल्याला शिजलेला. असं एकदम पांढरा दिसतो शिजला की आणि फुलल्यासारखा दिसतो. त्याच्यामुळे असं झालं की बिनधास्तपणे गॅस बंद करायचा आणि काढायचं. चेक करायची सुद्धा गरज नाही शिजलाय का नाही. पास्ता आपण ह्या भांड्यात काढून घेऊयात, पूर्ण पाणी इथून निघून. आपण पूर्ण पाणी काढून एका भांड्यात घेतलेलं आहे. आता ह्याला फोडणी देऊयात. भांड गरम करून घेतलं, ह्याच्यामध्ये तेल, जिरे, मोहरी टाकून घ्यायची. एकदम तडतडू द्यायची. त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते आणि कांदा एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा.
पूर्ण बस भरून आणि बघा कांदा थोडा थोडासा आपला गोल्डन ब्राऊन होतोय, पूर्ण होऊ द्यायचा. त्याच्यासाठी छान परतायचं, हलवत राहायचं म्हणजे खालून चिटकणार नाही. तुम्ही बघू शकतात आपला कांदा आहे ना आपल्याला पाहिजे तसा भाजून झालेला आहे, गोल्डन ब्राऊन. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो पण छान असं तळू द्यायचं, एकदम असं सुटसुटू द्यायचं. ह्याच्यामध्ये जाईल आता पास्ता मसाला, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि आपली लाल चटणी. तुम्हाला जसं स्पायसी हवंय का नाही हवं त्याच्यानुसार तुम्ही चटणी टाकू शकतात. मला खूप स्पायसी खायची सवय तर मी एक्स्ट्रा टाकते. आणि आता हे हलवून घेऊयात. त्याच्यामध्ये जाईल आपला बॉइल्ड पास्ता. आहे का नाही माझी घरगुती साहित्यातली रेसिपी सांगा बरं तुम्ही कमेंट करून. आता हे हलवून घेऊयात. आणि मुलांसाठी पण एकदम हेल्दी. दिसायला तर खूपच यम्मी दिसतोय, जसा दिसतोय तसा टेस्टला पण यम्मी. छान हलवून घ्यायचा. म्हणजे सगळीकडे आपले कांदा टोमॅटो चटणी मीठ लागलं पाहिजे. आणि 1-2 मिनिट असंच राहू द्यायचं. वास तर एवढा छान येतोय की आता आपण वाढायसाठी एका डिश मध्ये घेऊयात. आणि आधी आपण वाढायच्या अगोदर आपण जर वेळेस सारखं आधी आपली रेसिपी टेस्ट करून बघूयात आणि मग मी तुम्हाला सांगते की कशी झाली. आता मी आपल्याला टेस्ट करून दाखवते. खूप छान झालं. मला त्याचे व्हाईट सॉस पिंक सॉस पास्ताचे नाटकं करण्यापेक्षा ना आपला घरगुती तिखटातला पास्ता एकच नंबर. नक्की रेसिपी करा तुम्ही आणि मला कमेंट करून सांगा. यम्मी खरं